नमस्कार, श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर उद्या आहे कमला एकादशी. उद्याची एकादशी अतिशय महत्त्वाची आहे. ही महत्त्वाची का, तर ही अधिक मासातील एकादशी आहे. या एकादशीला विशेष महत्त्व आहे. अधिक मासामध्ये इतर व्रत वैकल्य सर्व पोथीपुराण वाचणे सर्व गोष्टी करण्याला खूप महत्त्व आहे. त्यातच भगवान श्री विष्णूंना म्हणजे भगवान पुरुषोत्तमांना समर्पित हा महिना असल्यामुळे एकादशी व्रत हे श्री विष्णूंचे आहे आणि श्री विष्णूंचे व्रत हे श्री विष्णूंच्या महिन्यात आल्यामुळे या महिन्यातील एकादशीला विशेष महत्त्व आहे. तर ह्या विशेष एकादशी आपण विशेषरित्या कशी साजरी करायची त्याबद्दल या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेणार आहोत. तर चला तर मग माहिती घेऊया. तर उद्या एकादशी निमित्त आपण काय करायचं आहे त्याबद्दल मी माहिती सांगते. उद्या प्रथम सकाळी लवकर आपण ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि ब्रह्ममुहूर्तावर म्हणजेच किती वाजता, तर तुम्ही सकाळी 4 ते 6 दरम्यान कधीही उठू शकता. तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही जास्त लवकर उठा आणि तसं काही तुम्हाला वाटत नसेल तर किमान 6 वाजेपर्यंत तरी तुम्ही उठा. 6च्या अगोदर 10-15 मिनटं देवपूजेला वेळ लागतो. तुम्हाला काय व्रत वाचन करायचं असेल पोथीचं तर तुम्ही लवकर उठून करू शकता आणि 6पर्यंत किमान देवपूजा तरी झाली पाहिजे तुमची. तुळशीला पाणी घालणं झालेलं पाहिजे. त्याच्यामुळं तुम्ही जरा लवकर उठलेलं 5 वाजता उठलेलं चांगलं राहते. तर लवकर उठून तुम्ही आंघोळ वगैरे शुचिभूत होऊन सगळ्या गोष्टी करून देवपूजा करून घ्यायची आहे. प्रथम तुळशीला पाणी घालून विष्णू स्मरण करून तुळशीला पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग देवपूजा करायची आहे. देवपूजा झाल्यानंतर तुम्हाला जे काही विष्णूंची सेवा आहे त्या सेवा करायच्या आहेत. तर विष्णूंची सर्वात प्रभावी सेवा कोणती, तर विष्णू सहस्त्रनाम वाचन हे सगळ्यात विष्णूंना आवडतं आणि मग आता ते वाचायला जास्त वेळ पण लागत नाही. आपण 10-15 मिनटात वाचू शकतो किंवा मोबाईलमध्ये व्हिडिओ लावून पण आपण हे करू शकतो. 10-15 मिनटात होतं हे पटकन. विष्णू सहस्त्रनाम प्रथम वाचून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर तुम्ही सत्यनारायणाची पूजा लगेच सकाळी मांडू शकता किंवा संध्याकाळी मांडू शकता. त्याचबरोबर भागवत ग्रंथाचं पारायण आहे ते तुम्हाला अवश्य करायचं आहे, कारण भागवत ग्रंथाचं खूप महत्त्व आहे. जरी तुम्हाला अधिक मासामध्ये हा ग्रंथ वाचन झाला नाही तरीही जे छोटं दिंडोरी प्रणीतचं पुस्तक मिळतं तर ते तुम्ही एक दिवशी एकादशीच्या दिवशी हे पारायण केल्यानं खूप पुण्य मिळतं. पितृदोष असेल तर तो नाहीसा होतो. घरामध्ये जर काही पुत्राबद्दल चिंता असेल तर ती कमी होते. तुमच्या ज्या अडीअडचणी आहेत त्या मार्गी लागतात. त्याच्यामुळे भागवत पारायण तर पितृदोषासाठी खूप मोठी गोष्ट आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये कटकटी अडीअडचणी असतात. पितराचे काही पितृदोष मागं लागलेले असतात ते घालवण्यासाठी असोत किंवा नसोत, परंतु उद्या एकदा भागवत पारायण केल्याचं खूप चांगलं आहे, त्यामुळे करूनच घ्यायचं. भागवत पारायण झाल्यानंतर तुम्ही तुळशी मातेचं यथोचित पूजन तर केलेलंच आहे. मग तुळशी मातेचे ज्या तुळशीच्या मंजुळा आहेत त्या मंजुळा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असल्यामुळे तुम्ही तुळशीच्या माळा भगवान विष्णूंना घालायच्या आहेत आणि पूजेमध्ये त्यांना अष्टगंध चंदन तर व्हायचंच आहे. परंतु तुम्हाला मंदिरात जाऊन मंदिरात देखील या तुळशीमाळा अर्पण करून जे अष्टगंध चंदन आहे त्यापैकी दोन्ही नाही जमलं तरी किमान एक चंदनाची डबी घेऊन किंवा चंदनाचं जे छोटंसं चंदन उगाळायचं मिळतं ती चंदन तुम्हाला देवालयात नेऊन अर्पण करायचं आहे, कारण भगवान विष्णूंना चंदन अतिशय प्रिय आहे. त्यांच्या पूजेमध्ये समावेश होतोच, असायलाच पाहिजे चंदनाचा. आणि तुम्ही ते मंदिरामध्ये नेऊन अर्पण केलं आणि दररोज तिथं पुजाऱ्यांनी वापर करून भगवान विष्णूंच्या मंदिरामध्ये दररोज यथोचित मंदिरामध्ये पूजा होती तशी आपल्या घरी होऊ शकत नाही. तर मग ती पूजा झाल्यानंतर तुम्ही दिलेल्या चंदनाचा वापर जर देवाला झाला तर याच्यासारखं दुसरं पुण्य नाही. त्याच्यामुळे आवर्जून तुम्ही इतर काही दान जमेल नाही जमेल, परंतु पिवळी फुलं आणि चंदन आणि तुळशीमाळा, तुळशीचे एक मंजुळा जरी वाहिली तुम्ही नेऊन भगवंताच्या चरणी तरीसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. उद्याच्या दिवशी तुम्हाला व्रत करायचं आहे एकादशीचं. भलेही तुम्ही 15 दिवसात येणारी एकादशीचं व्रत करत नसाल तरीही तुम्हाला उद्या येणाऱ्या एकादशीचं व्रत करायचं आहे. फलाहार करायचा आहे आणि या दिवशी इतर घरामध्ये भात आपल्या शिजवला जाणार नाही, जे एकादशी धरणार नाहीत.
त्यांनी जरी भात शिजवणार असले तरी तो टाळावा. कारण एकादशीच्या दिवशी तांदूळ शिजवला जात नाही, तांदूळ वर्ज्य असतो. हे जर माहिती नसेल तर हे लक्षात घ्या आणि घरामध्ये भात शिजणार नाही याची दक्षता घ्या. त्याचबरोबर मंदिरामध्ये जे बत्ताशे आहे त्या बत्ताशाचं दान जरी केले तरी खूप उत्तम आहे. उद्या तुम्हाला जमलं तर तुम्ही दीपदान करा, बत्ताशे दान करा, देवाला वस्त्र दान करा आणि देवाच्या मंदिरामध्ये शंख दान करा. आणि तुम्हाला जरी घरी शंख आणायचा असेल तर तुम्ही शंख विकत घ्या. आणि तर उद्याचे व्रत झाल्यावर व्रता दिवशी करायच्या सेवा महत्त्वाच्या कोणत्या? तर सगळ्यात प्रभावी सेवा म्हणजे व्यंकटेश स्तोत्राची सेवा. तुम्ही उद्याच्या दिवशी दुपारी 12 वाजता व्यंकटेश स्तोत्राचं वाचन करू शकता. उद्या तुम्ही सत्यनारायणाची पूजा घरामध्ये घालू शकता. त्याचबरोबर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पठण करू शकता. सगळ्यात महत्त्वाचं अतिशय प्रभावी सेवा म्हणजेच भागवत पारायण. भागवत पारायण घरात केल्यामुळे पितृदोषाचा नाश होतो. घरामध्ये अडीअडचणी असतील, आर्थिक अडचणी असतील, क्लेश असेल, भांडणं असेल, या समस्या सोडवण्यासाठी, तसेच पुत्रचिंता असेल, आपल्या मुलाचं चांगलं होण्यासाठी, जे काही असेल त्याच्या भविष्याची जर तुम्हाला चिंता असेल तर त्या गोष्टी निवारण करण्यासाठी तुम्ही अवश्य भागवत पारायण उद्या केलं पाहिजे. एरवी ही तुम्ही पंधरवाडी एकादशी येते त्या एकादशीला भागवत पारायण जर केलं तर तुमच्या मागचा जो कुळाला पितृदोष लागलेला असतो तो हळूहळू कमी होण्यास मदत होती. त्याच्यामुळे एकादशी दिवशी भागवत पारायण करणे म्हणजेच प्रत्यक्ष श्री विष्णूंना आपण आपल्या घरी आवाहन देऊन त्यांची पूजा करणे असं होतं. कारण जिथे भागवत पारायण होतं त्या ठिकाणी महाविष्णू प्रकट येतात कथा ऐकण्यासाठी. त्याच्यामुळे भागवत पारायण उद्या नक्की करा आणि अवश्य मंदिरात जाऊन दानधर्म करा. दानधर्मामध्ये सगळ्यात महत्त्वाचे म्हणजेच अनारसे, बत्ताशे दान करा, पितळी दिवा दान करा किंवा मग वस्त्र दान करा. या सगळ्या गोष्टी मंदिरात जाऊन दान करणं खूप देवाला प्रिय आहे त्या गोष्टी आणि त्या तुम्ही मंदिरात जाऊन दान करायच्या आहेत. त्याचबरोबर आपल्याला मंदिरामध्ये जाऊन अन्नदान करायला जमले तर ते देखील खूप चांगले आहे. अन्नदान हे सगळ्यात श्रेष्ठ दान आहे. त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर जरी नाही जमलं तुम्हाला तरीही तुम्ही किमान शिरा बनवून, तुमची इच्छा असेल तर शिऱ्याचा प्रसाद मंदिरात नेऊन दुसऱ्या दिवशी वाटू शकता. एकादशीच्या दुसऱ्या दिवशी, द्वादशी दिवशी इथेही खूप चांगलं पुण्याचं काम आहे. द्वादशी दिवशी उपवास सोडण्यासाठी आणि द्वादशीला जे भक्त मंदिरात जातील आणि त्यांचा उपवास सोडायचा टाईम ज्या वेळेला होईल त्यावेळेला तुम्ही त्यांना शिऱ्याचा प्रसाद वाटू शकता. आणि उद्या जर तुम्हाला एकादशी दिवशी वाटायचं असेल तर तुम्ही पिवळी केळी जी आहे ती केळी ही प्रत्येक पूजेमध्ये महत्त्वाची असते आणि केळीचं दान हे खूप चांगलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही उपवासासाठी चालते म्हणून केळी नेऊन मंदिरामध्ये वाटू शकता. त्याचबरोबर तुम्ही पाण्याचं दान करू शकता, मंदिरामध्ये नेऊन पाणी वाटू शकता. अशा प्रकारे तुम्हाला उद्या दान करायचं आहे आणि हे एकादशीचं व्रत चांगल्या प्रकारे पार पाडायचं आहे आणि पुण्य कमवायचं